रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. अगोदर समस्या होती की कळी निघत नव्हती अजिबात. फुल जास्त मोठं उमलत नव्हतं, फूट कमी होती, मर व्हायची. रासायनिकपेक्षा हे रामा ॲग्रोटेकचं रिझल्ट चांगला आहे म्हणून. म्हणजे बरोबर म्हणल्यास थोडक्यात डबलच वाढ झालेली आहे आम्हाला. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जगताप, रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी. आज आपण आलेलो आहे भरतगाव या ठिकाणी. त्या भाग्यश्रीच्या या प्लॉटसाठी आपण जे रामा ॲग्रोटेकची जैविक उत्पादने वापरली ते अगोदर ते जे शेतकऱ्यांचं रासायनिक जे वापरत होते, त्यानंतर आपलं जे रामा ॲग्रोटेकचे जे त्यांनी शेड्यूल वापरलं तेच शेतकऱ्यांकडून जाणून घेऊ आपण त्यांना कशा प्रकारे रिझल्ट आला, कशा प्रकारे त्यांना त्यांच्या उत्पन्नात वाढ झाली ते शेतकऱ्यांकडून प्रत्यक्ष जाणून घेऊ. आपली ओळख करून द्या. मी संतोष बिराजी कोळपे, राहणार भरतगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे. प्लॉटमध्ये अगोदर समस्या होती की कळी निघत नव्हती अजिबात, किंवा फुल जास्त मोठं उमलत नव्हतं. परत फूट कमी होती, मर व्हायची. आणि ज्यावेळेस विरा गोल्ड म्हणा, समृद्धी म्हणा, ह्युमिक म्हणा हे सोडल्याच्या नंतर मला बराचसा 50-60% लगेच फरक दिसायला लागला. पहिल्या सुरुवातीला सोडल्याच्या नंतर मग मी परत सोडलं तुमचं, परत समृद्धी सोडलं, समृद्धी बरोबर परत ह्युमिक सोडलं. तर मग मला चांगला जास्त फरक वाटायला लागला की रासायनिकपेक्षा हे रामा ॲग्रोटेकचं रिझल्ट चांगला आहे म्हणून. वापरल्यानंतर तुम्हाला क्वालिटीत कसा फरक जाणवायला लागला? क्वालिटीत म्हणजे प्रथम आहे ना, फुल ना असं बारीक पडायचं. हे तुमचं ते औषध फवारल्यानंतर हे फुल ठोकाळ मोठं पडायला लागलं. कॅलबॉरच्या स्प्रेने फुल मोठं व्हायला लागलं आणि चमक पण आली. चमक आली फुलाला, महत्वाचं. आता तुम्ही दरवर्षी भाग्यश्रीची लागवड करताय, गेल्या वर्षी तुमचं किती याच रानात होता तुम्ही म्हणले, तेव्हा ह्या रानात गेल्या वर्षी तुमचं किती माल गावत होता? गेल्या वर्षी 200 ते 250 किलोच्या आसपास माल गावत होता. आणि यंदा तर 400च्या आसपास गेले, 350-400च्या आसपास माल गेला आतापर्यंत. म्हणजे मित्रांनो, रामा ॲग्रोटेकचं यांनी शेड्यूल वापरल्यापासून त्यांच्या गेल्या वर्षीच्या उत्पन्नात त्याच क्षेत्रामध्ये त्यांना चांगल्या प्रकारे भरघोस अशी मालात वाढ झालेली आहे. म्हणजे भरघोस म्हणल्यास थोडक्यात डबलच वाढ झालेली आहे आम्हाला. डबल वाढ झालेली. तुम्हाला जे खर्चाचा तुम्ही जर विचार केला, तुमचा जो रासायनिकला खर्च होत होता त्या खर्चात आणि ह्या खर्चाच्या ह्याच्यात म्हणजे तुम्हाला काय तफावत जाणवती? नाही, निम्माच फरक आहे. कंप्लीट आहे ना, निम्माच. रासायनिकला जर 2000 जात असते ते 1000 रुपयातच होते. 1000 रुपये खर्च निम्मा होऊन क्वालिटी एक नंबर. तुम्हाला आता फुलांना तुमच्या चमक चकाकी चांगली असल्यामुळे तुम्हाला बाजारात विक्रीला काय फरक जाणवतो तुम्हाला? मी पुण्याला नेलते तर बाकीच्यांची फुलं 60-65 रुपयांनी खपली, आपली 80 रुपयांनी खपली. म्हणजे मी त्या दिवशीच तुम्हाला सांगितलं होतं 80 रुपयांनी खपली. 80 रुपये म्हणजे तुमच्या 20 रुपये तुम्हाला वाढून आले, तो प्लस फायदा. आणि तुमची विक्री फास्ट झाली. सुरुवातीला गेल्याच माल बघूनच लगेच गिरायक व्यापाऱ्यांनी माल उचलला लगेच. बरोबर. या रामा ॲग्रोटेकचं पूर्ण शेड्यूल या शेतकऱ्यांनी वापरलेलं आहे आणि त्याला असा भरघोस असं या क्षेत्रामध्ये निघालेलं आहे. तुम्हालाही ज्या फुल क्षेत्रात ज्या समस्या येतात, फुलकळी निघत नाही, फुलांची साईज होत नाही, फूट निघत नाही, या सगळ्या समस्यावरती रामबाई उपाय म्हणलं रामा ॲग्रोटेकचं पूर्ण शेड्यूल वापरा आणि तुमच्या फुलशेतीमध्ये भरघोस असं उत्पन्न काढा. तुम्ही बुलेश्वर यवत या मार्फत तुम्ही तुमच्या फुलशेतीमध्ये भरघोस असं उत्पन्न काढू शकता. या तुमच्या क्षेत्रामध्ये आमच्या पूर्ण विश्वास ठेवून रामा ॲग्रोटेकचे तुम्ही उत्पादने वापरली आणि तुमच्या फुलशेतीमध्ये भरघोस असं उत्पन्न काढलं आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला रिझल्ट मिळाला, त्याबद्दल रामा ॲग्रोटेक परिवारातर्फे धन्यवाद. रामकृष्ण हरी.